आजचा पार्ट 2 ना माझ्यासोबतच तुम्हा सगळ्यांच्या पण मनाजवळचं असणार आहे, ते म्हणजे आपलं गाव. आता आम्ही गावाला गेलो आहे. आमची स्वीटी अगोदर इतकी छोटी होती ना, आता ती मोठी झाली होती तरी पण तिनं आम्हाला ओळखलं. तिला बघून आमचं बाळ तर रडायलाच लागलं. आता गावाला गेले ना की मला अक्षरशः जुन्या आठवणी ताज्या होतात. लहानपणी खेळलेले खेळ, अंगणात खाल्लेला मार सगळं आठवतं बरं का. आणि खरं सांगू का, कोणाला आपलं गाव आवडत नाही. गावाला गेलं की किती शांतता असते ना. ना गाड्यांचा आवाज असतो, ना हॉर्न असतो, ना किलबिल गजबजाट, एकदम शांत हवा आणि पक्ष्यांचा आवाज. आता इथं बघा, मी तुम्हाला माझ्या घराच्या आसपासचा परिसर दाखवते. आता गॅसचा तर सगळीकडे किती प्रॉब्लेम आहे, पण गावाला तो प्रॉब्लेम नाही आहे बरं का. म्हणून मला तर असं वाटतं ना, सरळ जावं आणि आपल्या गावाकडे शिफ्ट व्हावं. कारण माझं सासर पण गावामध्येच आहे. हे आमच्या दारामध्ये ना आम्ही तुतूचं झाड लावलेलं. आणि गुरुवारचे जे उपवास असतं ना, त्यावेळेस आपण जो नारळ लावतो ना, मी किती लहान होते त्यावेळेस हे नारळाचं झाड लावलं होतं माझ्या मम्मीनं. आता बघा त्याला किती नारळ आले होते. आणि मी माझ्या नवऱ्याला जरा सांगत होते की तुम्ही थोडं व्हिडिओ शूट करायला शिका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हीच घेणार ना, प्रत्येक वेळेस मी कोणाला सांगणार. आता मी त्यांना सांगत होते की 10वी-12वीच्या बोर्डला मी कुठे अभ्यास करायचे. आता पोळीचं जेवण काही जरी तुम्ही केलं असेल ना, तरी मला फक्त खायला आवडते भात, आमटी आणि मेथीची भाजी. या पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.